मुंबई महानगरपालिकेचं मनपूर्वक अभिनंदन करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या 125व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने एक अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा ग्रंथ, जो संग्रही राहावा अशा प्रकारचा ग्रंथ आज कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून त्यांनी प्रकाशित केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील अनेक क्षण हे चित्ररूपाने त्याच्यामध्ये आले आहेत. तर प्रमुख घटना असतील, त्यांचे विचार असतील, या सगळ्या गोष्टी संक्षिप्त स्वरूपात पण अतिशय ठळकपणे या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून या ठिकाणी आले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर जी अनेक पुस्तकं या ठिकाणी तयार झाली, त्यातलं अतिशय उत्तम अशा प्रकारचं एक पुस्तक म्हणून या कॉफी टेबल बुककडे आपल्याला पाहता येईल. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की या देशामध्ये देशाचं संविधान तयार करत असताना या देशातली विषमता संपली पाहिजे आणि हा देश एक विकसित देश म्हणून जगाच्या पाठीवर उभा राहायला पाहिजे, अशा प्रकारच्या आत्मविश्वासानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची उभारणी केली. आणि आज खऱ्या अर्थानं भारताचं संविधान एक असं शस्त्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं की त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर ही रक्तविहीन क्रांती, जी सामाजिक आर्थिक परिवर्तन आणू शकते, अशा प्रकारची रक्तविहीन क्रांती या संविधानाने आपल्याला करून दाखवली. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण सर्व लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणी आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक गोष्ट नेहमी म्हणायचे की लोक असं म्हणतात की मी आधी भारतीय आहे, मग या धर्माचा आहे, मग त्या जातीचा आहे. ते असं म्हणायचे की मी आधी भारतीय आहे, नंतरही भारतीय आहे आणि शेवटपर्यंत भारतीयच आहे. ही जी एक भावना भारतीयत्वाची, आपल्या देशाचा स्वाभिमान, हा जो त्यांच्या मनामध्ये होता, खरं म्हणजे आज तोच स्वाभिमान या देशामध्ये रुजवून देशातल्या प्रत्येक व्यक्तीला या देशाच्या विकासाच्या यात्रेमध्ये समाविष्ट करून आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी एक बलशाली देश तयार करायचा आहे. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर, त्यांच्या जीवनचरित्रावर किती वेळ आपण बोलू शकतो, इतकं थक्क करणारं अद्भुत अशा प्रकारचं त्यांचं जीवनचरित्र आहे. पण आज माननीय पंतप्रधान या ठिकाणी येणार आहेत आणि इथला कार्यक्रम करून त्यांना महूला जायचं आहे. महूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थानी त्या ठिकाणी जाऊन ते मानवंदना अर्पित करणार आहे. आणि त्यामुळे त्यांचा कार्यक्रम हा प्रीपोन झाल्यामुळे आज आम्हाला या ठिकाणून लवकर जावं लागणार आहे. मी पुन्हा एकदा या आपल्या महानगरपालिकेला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या प्रत्येकाला विनंती करतो की आपण हे बुक जरूर मिळवावं. मी तर अजय मेहता यांना असं म्हणेन की आपण याची विक्री किंमत ठरवून हे आपण विक्रीला द्या आणि त्याचे पैसे हे गरिबांच्या शिक्षणाकरता त्या ठिकाणी आपण जरूर द्या. कारण आपण जेवढ्या याच्या आवृत्ती काढाल तेवढ्या आवृत्ती निश्चितपणे विकल्या जातील. मी पुन्हा एकदा नरेंद्र जाधव साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय भारत.